आज यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी अतिशय उत्साहानं आणि अगत्यानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते आपले उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप, माजी महापौर अतुल ठाकरे, माजी खासदार वंदनाताई चव्हाण यांनी अनेक वर्ष आरोग्याचं नेतृत्व केलं. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम केलं. त्यांचे सहकारी बाळासाहेब शिवणकर, जगन्नाथ बापू शेवाळे, संजय मोरे, सुभाष पटले, निलेश मगर, दिलीप सुसे, अनिल सुसे, प्रवीण सुसे, समीर सुसे, दिलीप शंकर सुसे, रवींद्र महाराष्ट्र महिलांच्या प्रमुख स्वाती भोपळे, राष्ट्रीय सेवा दलाचे प्रमुख सुभाष पवार, उद्धवचा बंगार है. नितिन दादा आगे बढ़ो, नितिन दादा आगे बढ़ो. अरे आवाज कोणाचा? कोण आला रे, कोण आला? नितिन दादा आगे बढ़ो, उद्धवचा बंगार है. नितिन दादा आगे बढ़ो. यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी अतिशय उत्साहानं आणि अगत्यानं स्टेजवरची गर्दी कमी करा आपण या ठिकाणी उपस्थित आहात. काही प्रवेश बाकी ते आहे, त्या आपले ठिकाणी उमेदवार स्टेजवरची गर्दी कमी करा. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप, माजी महापौर अतुल ठाकरे, माजी खासदार वंदनाताई चव्हाण यांनी अनेक वर्ष आरोग्याचं नेतृत्व केलं. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम केलं. त्यांचे सहकारी बाळासाहेब शिवणकर, जगन्नाथ बापू शेवाळे, संजय मोरे, सुभाष पटले, निलेश मगर, दिलीप सुसे, अनिल सुसे, स्टेजवरचे प्रवीण अतिरिक्त सुसे, कार्यकर्ते समीर आपणास सुसे, विनंती आहे जरा बाजूला यायचं आहे. दिलीप आपण महिला या शंकर ठिकाणी सुसे, उपस्थित होत आहेत. रवींद्र महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित झालेले महिलांच्या सर्व प्रमुख पत्रकार बंधू भगिनी, स्वाती त्यासमवेत भोपळे, आमचे राष्ट्रीय सेवा महाराष्ट्र दलाचे पोलीस प्रमुख आणि उपस्थित झालेले सुभाष पवार, सर्व पदाधिकारी, बंधू कार्यकर्ते आणि गायकवाड, मतदार बंधू भगिनी, आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजची सभा या आणि ठिकाणी संपली असं जाहीर या करतो. जय हिंद, ठिकाणी जय महाराष्ट्र. व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर बंधू भगिनी, वेळ बराच झाला आहे. आज आपण इथे एकत्रित आलो आणि त्याचं महत्त्वाचं कारण महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आता सुरू आहे. 6 महिन्याच्या पूर्वी आपण लोकसभेची निवड केली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाच्या राजकारणाची सूत्र अधिक मताने आपल्याकडे ठेवावी यासाठी प्रधानमंत्री मोदींचा प्रयत्न होता. त्यांचं सातत्यानं एक सांगणं होतं की मला 400 खासदार माझे निवडून द्या. मला काही समजत नाही की देश चालवायचे असेल तर 300 खासदार असले तरी देशाचा कारभार करता येतो. लोकसभा चालवता येते, मंत्रिमंडळाचा कार्यक्रम करता येतो. मला आठवतं आहे की नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो आणि आमच्याकडे 300 सुद्धा लोक नव्हते.
तरीसुद्धा 10 वर्षांनी 5 वर्षांनी देशाचा राज्यकारभार केला. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. पण हे सगळं असताना सुद्धा मोदी साहेब 4 सोमवार ही भूमिका सतत मांडताय. आणि असं कधीच नाही. आम्ही लोकांनी चर्चा केली दिल्लीत बसून, अनेकांना विचारलं आणि त्याच्यामध्ये निष्कर्ष हा निघाला भारतीय बहुजन की आघाडी 400 लोक, संस्थापक अध्यक्ष क्रांती सम्राट 400 सदस्य राष्ट्रीय अध्यक्ष यांची शक्ती जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट देशाच्या घटनेमध्ये बदलाव करता येणार नाही. भारतीय बहुजन आघाडी भाजपच्या आपल्या अनेक नेत्यांनी सांगितलं. उमेदवार श्री नितीनदादा सावंत त्याच्यामध्ये यांनी दिलेला आहे. एक डॉक्टर हेगडे म्हणून आहेत, ते राज्यमंत्री आहेत, ते बंगलोरचे आहेत आणि भाजपचे आहेत. त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी की तुम्ही 400 खासदार का मागता. त्यांनी स्वच्छ उत्तर दिलं की आम्हाला देशाची घटना बदलायची आणि ती देशाची घटना बदलायची असेल तर 400 लोक पाहिजे. आणि ते त्यांनी एकट्याने सांगितलं नाही. मोदी सांगत होते, त्यांचे राजस्थानचे खासदार सांगत होते, त्यांचे उत्तर प्रदेशचे खासदार सांगत होते. याचा अर्थ आहे की या देशाच्या घटनेला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्ट करून जी घटना दिली आणि त्याच्यावर आज देश एकसंध राहिला, त्या घटनेला धक्का द्यायचं भाग आज या भाजपच्या लोकांच्या मनामध्ये आलेलं असावं अशी स्थिती दिसते. आणि म्हणून आम्ही लोक एकत्र बसतो. त्याच्यामध्ये सगळे विरोधी पक्षाचे लोक होते. सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री ते होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, समाजवादी पार्टीचे नेता आणि सरकारी होते, कम्युनिस्ट पार्टीचे सगळे प्रमुख लोक होते. आणि आम्ही बसून ठरवलं की ज्या अर्थी घटना बदलाच्या संबंधीचा विचार हा नरेंद्र मोदींच्या मनामध्ये आहे, त्याला आवड घालायचं असेल तर आपण एकत्र येऊया आणि निवडणुकीला एकत्र जाऊया. आणि मला आनंद आहे की ही भूमिका महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी या माध्यमातून घेतली गेली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं 48पैकी 30 खासदार निवडून देऊन ह्या घटनेला निवड घालण्याच्यासाठी जी भाव्य टाकण्याची आवश्यकता होती तेव्हा मदत तुम्ही सगळ्या लोकांनी दिली. ही निवडणूक होऊन गेली. आता विधानसभेची निवडणूक. आम्हाला काळजी आहे की पुन्हा एकदा भाजपवाल्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी एक वेगळी भावना दिसते. निवडणूक होईल, हे राज्य कोणाच्या हातामध्ये चालवायला द्यायचं याचा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. प्रश्न अनेक आहेत. त्या प्रश्नाची सोडव करण्याची ताकद आणि दृष्टी ज्यांच्याकडे आहे त्यांना खऱ्या अर्थानं आज लोकांनी भाजपा दिला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये एक आघाडी स्थापन केली, महाविकास आघाडी. या आघाडीच्या मार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन लोकांच्यामध्ये जागृती करूया, या आघाडीचा विचार सांगूया आणि उद्याचा महाराष्ट्र कसा चालवायचा, महाराष्ट्र कसा बदलवायचा याबद्दलची भूमिका जनमानसामध्ये पोचवायची हे धोरण आम्ही लोकांनी स्वीकारलेले आहे. निवडणुकीला आम्ही सामोरं जातो. माझी खात्री आहे तुम्हाला लोकांची साथ मिळेल. ठिकठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले. काल मी जुन्नरला होतो, त्याच्यानंतर मी आंबेगाव तालुक्यात होतो, त्याच्यानंतर मी खेड तालुक्यामध्ये होतो, त्याच्यानंतर मी पिंपरी चिंचवडला होतो.
काल संध्याकाळच्या या माझ्या सभा होत्या आणि तिथे एकच मी सांगत होतो की महाराष्ट्राची सत्ता आता ज्यांच्या हातात आहे त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे असेल तर परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन हवं असेल तर मताचा पाठिंबा तुम्ही महाविकास आघाडीने दिला पाहिजे. या चारही ठिकाणी गेल्याच्या नंतर अक्षरशः हजारोच्या संख्येने लोक होते. हजारोच्या संख्येनं महिला होत्या. यापूर्वी एवढ्या मोठ्या सभा या भागामध्ये मी कधी पाहिली नाही. याचा अर्थ आहे की महाराष्ट्राच्या जनतेनं उद्याचं संकट काय महाराष्ट्र येणार आहे याची नोंद घेतलेली दिसते आणि लोक जागे झालेले. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला हा निकाल घ्यावा लागेल की सत्ता ही भाजप आणि त्यांच्या विचाराच्या लोकांच्या हातामध्ये द्यायची नाही आणि तुमच्यासारखं सर्वसामान्य लोकांच्या हिताची दखल करावी. प्रधान जगतापांच्यासाठी ज्या अनेक सरकारी आहेत त्या सगळ्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचा कारभार गेला पाहिजे हा विचार या आंदोलनाची ठिकाणी मांडतो. राज्यकर्त्यासाठी काम केलंच समाजाचा दुर्व्या करतात त्यासाठी आम्ही चर्चा आणि पहिली निवडणूक केली की महाराष्ट्राच्या महिलांच्या हिताची दखल ही कशी करता. आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये अनेकांनी उत्तम काम केलं. त्याची नोंद तुमच्या माझ्या मनात आहे. सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेता येईल, रामाबाई पंडितांचं नाव घेता येईल, अनेक नावं या ठिकाणी सांगतात. हे चित्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आज आपल्याला काय लोकांनी आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता आहे, भाजपच्या लोकांच्या हाताची सत्ता आहे, त्यांच्या कारखान्यामध्ये कोणती गोष्ट बघायला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महिलांच्या अत्याचार हल्लीच्या या काळामध्ये त्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्या किती अत्याचार झाले याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्या. तिची माहिती आपल्याला तक्रारी आल्या. 381 महिलांनी पोलीस स्टेशनला त्यांना त्रास दिला, अत्याचार केले, सिंगल सवारी केली अशा प्रकारच्या तक्रारी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई ठाकरे यांच्या महाराष्ट्रात भाजपच्या राज्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये 5 तक्रारी येतात महिलांच्यावर अत्याचार. आणि आज महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने एक माहिती प्रसिद्ध केली. काही मुली आणि महिला या लेखक आहेत. महाराष्ट्राच्या काही महिला आणि मुली लेखक आहेत. त्याची संख्या किती आहे? 64,000 मुली लेखक आहेत. ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राला संविधानिक गोष्ट. पण ज्यांच्या हातामध्ये राज्य त्यांना त्या संविधानाची चिंता नाही. जे राज्याचे उपमुख्यमंत्री ते आणि त्यांच्या नागपूर 13,000 मुली गृहमंत्र्याच्या गावात 13,000 मुली लेखक असते. राज्याची सूत्रे अशा लोकांच्या हातामध्ये द्यायची. निकाल घ्यावा लागेल तर पहिला हा निकाल घ्यावा लागेल. काय वर्षांच झालं तर आमच्या घराच्या वडीलवाडींचं रक्षण करण्याच्यासाठी जी पावले टाकत नाही शोध करावी त्यांच्या हातामध्ये आम्ही महाराष्ट्राची सत्ता ही पैशांची देणार. एका बाजूने म्हणायचे
माझी आवडती होईल त्यासाठी योजना राबवायची आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या अत्याचाराच्या संख्या दिवसेंदिवस ही स्थिती महाराष्ट्राच्या दृष्टीने अजिबात चांगली नाही. दुसरं शासनाने हातात घ्यायचा हा निर्णय घेतला तो म्हणजे शेतकरी हे गाव एकेकाळी उत्तम शिक्षित पुण्यामध्ये रोजची चांगली भाजी हवी असेल तर 1000 राहते आणि 1000 शेती आज शेतीमध्ये अतिशय उत्तम शेती करणारे अक्षरशः अनेक शेतकरी आज तुमच्या परिसरामध्ये होते. शेती आणि त्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झालेलं होतं आणि त्यामुळे आपल्याला अधिक अभिमान आहे. पण एका बाजूने हे चित्र दिसतं आपण शेती सुधारली, ऊसाची कारखानदारी आणली, फळबागांचा विस्तार केला, या सगळ्या गोष्टी आपण एका बाजूला या ठिकाणी केल्या. शेतकऱ्याला पुढं आणण्याच्यासाठी काळजी घेतली. पण आज जे भ्रष्ट सरकार आहे त्यांच्या काळामध्ये दुसरं चित्र बघायला मिळतं आणि ते चित्र काय? हा कष्ट करणारा, काळ्याची सेवा करणारा, तुमच्या माझ्या भूकेचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी महाराष्ट्राचा दुःखी आहे. आणि त्याचं एकच उदाहरण सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळात 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या 6 महिन्यामध्ये 193 शेतकरी नाही, गेल्या 6 महिन्यामध्ये 1267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आपलं जीवन संपलं. देशात आत्महत्या शेतकऱ्यांच्या अनेक ठिकाणी होतात, पण सगळ्यात जास्त आज कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये होतात. ही दुःखाची दुर्दैवाची गोष्ट आहे. शेतकरी आमचा आत्महत्या करतो, तो काही उगीच करत असेल. त्याच्या खोलामध्ये मी गेलो, या देशाचा 10 वर्ष शेतीमंत्री होतो तेव्हा, आणि काय लक्षात आलं? काही नाही. शेतकऱ्यांनी पीक घेतलं, त्या पिकाच्यासाठी बियाणं औषधं ही खरेदी केली. त्या खरेदी करण्याच्यासाठी बँकेचा किंवा सावकाराकडनं पैसा घेतला. पैसे घेऊन ते पीक उत्तम वाढवलं आणि अतिवृष्टी झाली, पीक गेलं, कर्ज मात्र गेलं नाही. पीक जातं, कर्ज डोसक्यावर होतं. आणि अशा अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं होतं. ते कर्ज फेडू शकले नाहीत. कधीतरी घराच्या सामानाचा भांडीकुंड्याचा लिलाव निघाला, समाजात त्यांची वैध झाली, ते सहन होत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशी उदाहरणं आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळतात. आणि हे राज्यकर्ते जे आहेत त्यांना त्या शेतकऱ्याच्या संबंधित यत्किंचित या आस्था नाही आहे, त्यासाठी ते काही करायला तयार नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आज तरुणांचा हा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी उत्तम काम झाले. पुणे हे ज्ञानाचं शिक्षणाचं माहेर आहे. पुण्याच्या आजूबाजूसुद्धा शाळा कॉलेजेस आली. या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं अतिशय उत्तम कॉलेज आहे. मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे आणि मला स्वतःला या सगळ्या शैक्षणिक संस्थांची अतिशय जवळून माहिती आहे. या शैक्षणिक संस्थांच्या उभारणीवर विद्यार्थी शिकतात, पदवीधर होतात. पण पदवीधर झाल्याच्या नंतर त्यांच्या हाताला काम कुठं मिळतं? गावावर हिंडत बसतात अर्ज करत, महिने प्रयत्न करतात, पण पदामध्ये नोकरीचा पत्ता लागत नाही. आज आमच्या मनामध्ये ही गोष्ट आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची सत्ता महाविकास आघाडीला तुम्ही लोकांनी दिली तर महाराष्ट्राच्या तरुण मुलांना जे शिक्षित आहे त्यांना नोकरी कशी मिळेल आणि काम करण्याचा त्यांचा मूलभूत अधिकार कसा जतन करता येईल
याच्यावर आमचं अधिक लक्ष राहणार आहे आणि त्यासाठी या आघाडीला तेव्हा लोकांची मदत झाली पाहिजे हे मुद्दा मी सांगू इच्छितो. महाराष्ट्र राज्य यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना सर्व हिंदुस्थानामध्ये 1 नंबरचं राज्य होतं. महाराष्ट्राचा पहिला नंबर होता. आज भाजपवाल्यांच्या हातात राज्य. महाराष्ट्राचा नंबर कितवा माहिती आहे? 11. एकावरून आम्ही 11 घसरलो. महाराष्ट्राची घसर झाली आणि घसर त्याच्यामुळे झाली राज्यकर्ते चुकीचे आहेत, त्यांची धोरणं चुकीची आहेत आणि अशांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही. आणि तो निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या 18 तारखेला 20 तारखेला मतदान जे होईल त्या मतदानामध्ये भाजप आणि तत्सम विचाराच्या लोकांना खऱ्यासारखं बाजूला ठेवायचं आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा महाविकास आघाडी त्यांच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी विजय करायचं हे काम तुम्हाला करायचं आहे. हडपसरसह आणि हा सगळा परिसर हा एका दृष्टीनं वेगळा परिसर आहे. एक काळ असा होता महाराष्ट्राची सामाजिक चळवळ, त्या चळवळीचं केंद्रबिंदू हडपसर होता. मला आठवतं आहे की अनेक लोक त्यांचं नाव घेता येईल की ज्यांनी या भागामध्ये अनेक प्रकारची कामं केली गेली. त्याच्यामध्ये अण्णासाहेब मगर होते, रामभाऊ चोहे होते. उभं आयुष्य रामभाऊने समाजवादी विचारासाठी गेले. उभं आयुष्य रामभाऊने रयत शिक्षण संस्थेची इथलं जे विद्यालय महाविद्यालय ते उत्तम कसं चालेल यासाठी कष्ट केले होते. मला आठवतं आहे की याच भागामध्ये डॉक्टर गुजरांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि अन्य क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली. अशी अनेक नावं सांगता येतील. ॲडव्होकेट महाडिक होते, ॲडव्होकेट विघाते होते. असे अनेक लोक ज्यांनी समाजाच्या सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी समाजकारण केलं. आणि हडपसरचं वैशिष्ट्य हे आहे की समाजकारणावर अधिक भर, लोकांच्या हिताच्या प्रश्नाची सोडवणूक करणं याच्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करणं हे वैशिष्ट्य आज तुम्हा लोकांचं आहे. आणि त्यामुळं हडपसर याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण बघत असतो. काही अडचणी आहेत. आज या ठिकाणी रस्त्याच्या दळणवळणाच्या सुविधा ह्या वाढवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आमची अपेक्षा होती ज्यांना आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं त्यांच्याकडून अशा प्रश्नांची सोडवणूक होईल अशी अपेक्षा होती. पण त्यांचं लक्षच नव्हतं. इतके दिवस दिसते. मी स्वतः अनेकदा त्यांना सांगितलं की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांचे हाल होत आहेत, प्रवास करणं अवघड आहे, याच्यात लक्ष देण्याची गरज आहे. पण काही फायदा झाला नाही. आपल्याला लोकांनी निवडून दिलं कशासाठी दिलं असतं? लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणं ही आपली जबाबदारी होती. एक काळ असा होता की विठ्ठल भासांनी काही ना काहीतरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं याची कल्पना मला आहे. माझ्याबरोबर ते होते आणि त्या आदर्श त्यांचा विठ्ठल भासांचा माझ्यासमोर होता आणि तोच आदर्श घेऊन पुढची पिढी काम करेल अशी माझी अपेक्षा होती. आणि त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये प्रोत्साहित करण्याची भूमिका घेतली. पण आता ही गोष्ट स्वच्छ झालेली आहे. यांना समाजाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीमध्ये कौलीचा इंटरेस्ट नाही आहे. काही असेल तर मला माहिती नाही. व्यक्तिगत अभिलाषा पुरी करणं ही भूमिका कदाचित त्यांची असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळं इतक्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. आज अनेकांनी मला सांगितलं पुणे शहर आणि त्याच्यातला हा भाग आहे. दिवसेंदिवस वाढतोय. हा असाच वाढत राहिला आणि पुणे शहराच्या महानगरपालिकेच्याकडून इतक्या प्रश्नाची सोडवणूक ही गतीने झाली नाही तर पर्याय शोधावा लागेल. आणि पर्याय एकच दिसतो की हडपसरची नवीन वेगळी महानगरपालिका करणं
हाच पर्याय या ठिकाणी आहे आणि ती व्यवस्था करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रयत्न करावा लागेल. आज आम्हाला लोकांच्या हातात सत्ता नाही. उद्याच्या निवडणुकीच्या नंतर तुम्ही सत्ता द्या, तातडीने हा निकाल आम्ही त्या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि हे तुमचं इच्छा दुखणं हे सोडवल्याशिवाय राहणार नाही ही खात्री या ठिकाणी देतो. आणखी एका प्रश्नाची पुन्हा पुन्हा मांडणी केली जाते आणि ती म्हणजे कात्रज परिसराचा विकास. तिथं आघाडीच्या वतीनं किंवा नवीन बाबर यांनी मला एक निवेदन दिलं आणि या परिसराचा विकास याचा आराखडा त्यांनी तयार केलेला आहे. याच्यात पुनर्वास कसं करता येईल, तो आराखडा राबवता कसा येईल याच्यात लक्ष द्यायची गरज आहे. मी आत्ता तातडीने काही सांगू शकत नाही, पण उद्या त्याला महाविकास आघाडी यांच्या हातात तुम्ही सरकारला सोपवला तर याही कामाला तातडीने गती दिली जाईल आणि कात्रजकरांसाठी यात्राचं सुटका केली जाईल ही खात्री मी या ठिकाणी देतो. आणि अनेक गोष्टी आपल्याला करायच्या त्या करण्याच्यासाठी जाणकार प्रश्नाची माहिती असलेला लोकांच्या समरस होणारा अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी पाहिजे. एक लोकप्रतिनिधी पाहिलं, 5 वर्ष पाहिलं, त्याच्यात आपले प्रश्न सुटले नाही. ते लोकांच्या प्रश्नाच्यासाठी ते उपलब्धसुद्धा होत नाहीत अशा तक्रारी माझ्या कानावर येतात. एक दोनदा सांगून बघितलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ज्याला लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यामध्ये यत्किंचितसुद्धा असता नाही अशा लोकप्रतिनिधीला उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने पराभूत करणं हे काम आपल्या सगळ्यांचं आहे. आणि हे नुसतं करून चालणार नाही. एका बाजूला काम न करणारा त्याची सुट्टी करणं आणि दुसऱ्या बाजूला किती अडचणी आल्या तर लोकांची समरस होऊन त्यांच्या सुखदुःखाच्या सोडवणुकीचं अखंड प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा ज्यांचं काम पुण्याचं महापौर म्हणून आपण बघितलं आणि नंतरच्या काळामध्ये महानगरपालिका असेल, पक्षाचं नेतृत्व असेल, इतर सगळी क्षेत्र असतील त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उठवला त्या जगतापाला आपण मोठ्या मताने विजयी करावं आणि त्यासाठी आम्ही विचारपूर्वक प्रशांत जगतापांची उमेदवारी तुम्हा सगळ्यांच्या समोर दिली. उद्याच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर तुम्ही जाल त्यावेळेला तुझ्या निश्चित तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येईल. त्याचं चित्र हेच असेल की तुतारी फुंकणारा माणूस हा माणूस तुमच्या हिताची जपणूक करणारा जाणकार असा माणूस आणि ती तुतारी सुखदुःखाची समाजाची जे प्रश्न आहेत त्या संबंधीचा जनमानसामध्ये आवाज करण्याची भूमिका आणि हे करण्यासाठी प्रशांत तुपे यांच्या मोठ्या मतांची विजय करा हीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सॉरी हे सगळे सांगताना प्रशांत जगतापांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण निवड करावी ही पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपल्या प्रतिनिधी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.